गौरीज किचनमध्ये सगळ्यांचं स्वागत। आज मी पनीर चीज फ्रँकी बनवते। त्यासाठी मी 1 कप गव्हाचं पीठ आणि 1 कप मैदा असं पीठ मळून घेणार आहे। त्यामध्ये मळताना मीठ आणि थोडंसं तेल टाकायचं आहे आणि पीठ सैलसर मळून घ्यायचं आहे। पाण्याचा वापर थोडा जास्त करायचा आणि पीठ सैल ठेवायचं आहे। तर आपण हे पीठ थोडं रेस्ट करायला ठेवूया आणि फिलिंग बनवून घेऊया। त्यासाठी मी पनीरचं फिलिंग करायला पनीरचे छोटे छोटे पीसेस करून घेतले। ते मॅरिनेट करायला त्यामध्ये तेल टाकणार आहे। आता यात पावडर मसाले टाकायचे आहेत। त्यामध्ये धना पावडर, जिरा पावडर, मिरची पावडर आणि थोडंसं ब्लॅक पेपर क्रश करून टाकणार आहे। ओरिगॅनो, मीठ टाकायचं थोडंसं चवीपुरतं आणि मॅगी मसाला टाकायचा आहे। हे सगळं टाकून पनीर छान मिक्स करून घ्यायचं आहे। पनीरचं मॅरिनेशन तयार झाले आणि आपण सॅलडची तयारी करून घेऊया। यासाठी मी बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, गाजर, शिमला मिरची आणि कोबी घेतला आहे। हे सगळं मी एकदम फाईनली चॉप करून घेतलं। आता प्रथम आपण पॅनमध्ये तेलावर थोडंसं पनीर परतून घ्यायचं आहे। जे मॅरिनेट केलेलं पनीर आहे ते तेलावर परतून घ्यायचं आहे। थोडं 2 ते 3 मिनटं हे परतायचं आहे हाय फ्लेमवर। आणि आता आपण तयार केलेलं जे सॅलड आहे ते पण तेलावर हाय फ्लेमवर परतून घ्यायचं। प्रथम मी गाजर टाकलं, गाजर थोडंसं मऊ झालं कांदा टाकते। आता एक एक करून सॅलडसाठी आपण जे कापलं ते सगळं हाय फ्लेमवर परतून घ्यायचं। टोमॅटो टाकला आहे आता। हे सगळं सॅलड त्यामुळे थोडासा चाट मसाला टाकला आहे मी आणि थोडंसं मीठ आणि हाय फ्लेमवर छान परतून घ्यायचं आहे। कोबी टाकलं, शिमला मिरची, हे सगळं छान परतून घेणार आहे मी। थोडंसं ब्लॅक पेपर क्रश केलेलं याच्यामध्ये
सॅलड तयार झालं. आता आपण मळलेल्या पिठाच्या चपात्या लाटून घेणार आहोत आणि त्या हाफ कुक करायच्या परतून घ्यायच्या तव्यावरती. सगळ्या चपात्या लाटून मी भाजून घेणार आहे. थोडंसं तेल लावायचं आहे. तेल किंवा तुम्ही बटर पण वापरू शकता. आता या पोळ्यांना शेजवान चटणी लावून घेते मी आणि यामध्ये तयार केलेलं सॅलड असं फिल करायचं आहे आणि त्यावर पनीरचे पीसेस ठेवायचे. मॅरिनेट केलेलं पनीर आणि यावर मी आता चीज किसून घालणार आहे. थोडंसं मेयोनीज घातलं आहे मी आणि चीज किसून घालते. ही फोल्ड करून तव्यावर थोडी गरम करायची. खाली बटर लावलं आणि ते छान गरम करून घ्यायचं. दुसरी फ्रँकी पण मी फिल करून घेते. सेम पद्धतीने अशा प्रकारे आपली फ्रँकी तयार आहे. आपण सर्व करूया पनीरची फ्रँकी. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्स. बाय बाय.